Sharville 11 on the toss elected to bat first. आणि नेहमीप्रमाणे या टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. क्वालिफायर 1 म्हणजे दोन संघ असे आहेत ना, त्यांना दोन संधी आहेत. जर तुम्ही पहिला सामना जिंकलात हा क्वालिफायर 1चा तर अंतिम सामना खेळू शकता, आणि जर पराभूत झाला तर अजून एक संधी आहे क्वालिफायर 2. या संघाबरोबर तुम्ही विजयी संघावरून मॅच खेळू शकता. त्यानंतर एलिमिनेटर राऊंड, त्यानंतर ग्रँड फिनाले. बॉलर कोण आहे? प्रवीण. पहिला चेंडू ऑन साइडला वळवला, एक धाव मात्र प्राप्त होईल. आणि पहा ज्या प्रकारे आपण शेअर चॅम्पियन ट्रॉफीचा क्वालिफायर 1चा सामना पाहतोय. सामना चालू झाला आणि पारितोषिक आले दत्ताराम सूर्यवंशी DK यांच्या कॅचसाठी. बरं झालं सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. एक कॅच 500 रुपयांचं असेल म्हणजे पहा आता फायनलला काय पारितोषिक लागेल. त्यावेळेला तर अगदी मोबाईल हातात घेऊन बसतील आपले प्रेक्षक, आपले चाहते जीपे करण्यासाठी. क्वालिफायर 1 आपण पाहू शकता. मॅच ऑन, गेम ऑन. बॅकफुटला जाऊन अप्पर कट इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका केपीच्या बॅटमधून. क्लासिकल चौकार. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ टुर्नामेंट. एका बाजूला प्रवीण सूर्यवंशी
एक अनुभवी खेळाडू, त्यांच्या नावावर देखील एक अर्धशतक आहे या स्पर्धेमध्ये. दुसऱ्या बाजूला केपी. लोअर फुल टॉस गिरकी घेतले आणि फिरवले चेंडूला डीप स्कोर लेग सीमारेषा पार. केपीचा दर्जेदार षटकार. शहर चॅम्पियन ट्रॉफीचा क्लास आहे हा. विविध संघातील खेळाडूंनी मात्र प्रभावित करणारी कामगिरी केली या शहर चॅम्पियन ट्रॉफीमध्ये. 3 चेंडू अखेर 11 धावा. धाव फलकावर प्रवीण सूर्यवंशी यांच्यावर आक्रमण केले. या धावा मात्र जेवढ्या बनतील तेवढ्या कमी आहेत, कारण टीम शार्विल 11 असा एकमेव संघ या शहर चॅम्पियन ट्रॉफीमध्ये. चेंडू द्या प्लीज, नवीन चेंडू द्या. 2 शतक आहेत या 2 मॅच बॉल आल्या. 2 वेळा 100 केल्यात या टीमने. एकशे 11 105 केले. नाही मगाशी 50 कमी गेले. मगाशी 50 अंकुश मिळतो. हलक्या हाताने बॅक टू द बॉलर सन्मान दिलाय चेंडूला. चांगलं क्रिकेट मी म्हणेन. केपीचा ज्या प्रकारे आपण उल्लेख केला ना की त्यांनी देखील ज्या प्रकारे फलंदाजी केलंय या संपूर्ण स्पर्धेमध्ये, चांगल्या चेंडूला सन्मान देतात सातत्याने. 4 चेंडू अखेर 11 धावा. 111 ज्या टीमच्या नावावर स्कोर आहे. शार्विल 11 तो संघ बॅटिंग करतोय. लोअर फुल टॉस चेंडू हवेत खेळला. बॉटमचा चांगला वापर. राज फक्त चेंडूकडे पाहत राहील. या षटकामध्ये तर दुसरा केपीच्या बॅटमधून खणखणीत षटकार. 17 धावा धाव फलकावर. हा पाहू शकता रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. आमचे जे पुरस्कर्ते त्या सर्व पुरस्कर्त्यांचा मी मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. 6 धावा. केपी नाबाद 16. हलक्या हाताने टॅप केलाय. फक्त दिशा दिली पॉइंटच्या दिशेने. एकदा प्राप्त करतील केपी. केपीकडे राहील स्ट्राईक. पहिल्या षटकाचा खेळ होतोय. समाप्त. टीम शार्विल 11 बिनगडी बाद 18. बिनगडी बाद 18 धावा. हा क्रिकेटचा खेळ तुम्हाला सर्वांना एकत्र करणारा, आपल्या शहर गावातील सगळ्या ग्रामस्थांना एकत्र आणणारा, आणि हे सर्व शहर गावाचे खेळाडू पुन्हा एकदा एक झालेत. जो संघ जिंकेल तो सगळं अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. जो संघ हरेल त्याला अजून एक चान्स आहे. ही IPL फॉर्मॅट आहे, बाहेर जाणार नाही, परंतु क्वालिफाईड 2 मध्ये गडबड होईल. समीक्षा स्टार्स सामना गमावला परंतु टॉप 4 मध्ये दाखल झाले. नेक्स्ट मॅच ती तो संघ पराभूत होईल ना तो सगळं घरी जाणार नाही, थांबेल, कारण आपलंच आयोजन आहे. अंकुश मोहिते त्यांच्या नावावर देखील एक अर्धशतक आहे. त्यांनी देखील चांगली फलंदाजी केली आहे 5च्या मॅच मध्ये, परंतु समोर केपी या मॅच मध्ये त्यांनी धावा केल्या 17. मोठामोठा खेळाचा प्रयत्न. कॅच इज द कॉल. राज आहेत मिड विकेटला. एकदा प्राप्त केलेला जयचा प्रयत्न होत असताना निश्चितच 2 धावा प्राप्त होतील. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं राहिलंय. अशा वेगाने तुम्हाला धावा घेता यायला पाहिजेत. क्रिकेटमध्ये फक्त मोठे फटके मारून चालत नाही. चौकार षटकार तुम्ही प्रत्येक चेंडूवर मारू शकत नाही. शिवराज 1-2 एकेरी दुहेरी धावा घ्याव्या लागतात. तशी मुंबईची लाईफलाईन लोकल, तसं क्रिकेटमध्ये सिंगल डबल महत्वाचे असतात. धावा घेणं कुठेतरी महत्वाचं आहे. ड्राईव्ह केलाय. पुस्तकी फटका केपीचा दर्जेदार उत्कृष्ट. धावा मिळतील 4. येतोय चौकार. शॉर्ट ऑन पुल. पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल. दत्ता यांचा दत्ता नाहीत, केपीच्याच बॅटमधून आला हा षटकार. काय बॅटिंग करतोय केपी. या मॅच मध्ये अक्षरशः
संपूर्ण सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेत का? कारण अजून संतोष सूर्यवंशी येणं बाकी आहे. च्या नावावर 2 अर्धशतक आहेत या मॅच स्पर्धेमध्ये. शेअर चॅम्पियन ट्रॉफी मध्ये केपी चांगला स्क्वेअर ड्राईव्ह गॅप मध्ये फटका. सुपर कव्हर आहे तैनात. रिकाम्या जागा भरा. धावसंख्येमध्ये 4 धावा ऍड करा. येतोय शेअर चॅम्पियन ट्रॉफीचा चौकार. टीमची धावसंख्या धाव फलकावर 34. 9 चेंडूमध्ये धावा केल्यात नाबाद 33. केपी काय बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये केपी. दत्ताने फक्त 1 चेंडू केलाय, खेळला 1 धाव घेतले. हा देखील कट करण्याचा प्रयत्न. अतिरिक्त उसळी प्राप्त होते. अंकुश मोहिते इथे कमबॅक केलंय त्यांनी देखील. डॉट बॉल. प्रत्येक निर्धाव चेंडू कुठेतरी दबाव टाकू शकतो. 34 रन्स ऑन बोर्ड. 1 टू गो. शेवटच्या चेंडूवर विकेट घेण्याचा प्रयत्न. विकेटचं पतन. पहिलं यश प्राप्त होतंय. टीम व्हीएच स्ट्रायकरला स्ट्राईक करायला गेले केपी आणि ते फटका फसला. विकेटचं झालंय पतन. आता मैदानामध्ये दाखल होतंय शेळगावच्या क्रिकेटची रणमशीन संतोष सूर्यवंशी. मॅन इन फॉर्म युनिट नंबर 3 दाखल झाले. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. संतोष सूर्यवंशी त्यांच्या साथीला दत्ता. नवीन गोलंदाज गणेश. शेळचा ईशान शर्मा. कमी कमी टाकलेला चेंडू. फलंदाज एसटी रक्षकाला बीट करून 22 रुपयात 1 धाव. या खेळाडूची उंची ज्या प्रकारे आहे उंचीचा वापर करावा लागेल. शेअर गावामध्ये या शेअर चॅम्पियन ट्रॉफीच्या निमित्ताने विविध खेळाडू भेटलेत. येणाऱ्या काळामध्ये ते पाटण तालुका क्रिकेटमध्ये दिसतील आपल्याला अशी आशा करूया. चांगले खेळाडू आहेत. मोठा मोठा खेळायचा प्रयत्न. इथे वेगाने बीट केलाय. कॉटन बॉल. मी जसा उल्लेख केला की गणेश सूर्यवंशी यांच्याकडे वेग आहे आणि उंची आहे त्याचा वापर. विकेटचं पतन. दत्ता एका धावेवर चिलबाद. गणेश सूर्यवंशी त्यांच्या विरोधात. गणेश सूर्यवंशी 2 सूर्यवंशी बंधूंची लढाई. दोन्ही बाजूला गणेश. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू वेल लेफ्ट केला. व्हाईट बॉल. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. म्हणजेच काहीतरी एक अतिरिक्त धाव बोलली जाते टीमच्या टोटलमध्ये. 1 सिंगल धाव. नेक्स्ट मॅचचा टॉस पहिल्या डावानंतर होईल. बाबाजीचे वेफर्स खातोय आमचा छोटा शिवराज. मजा करा. अकोट टप्प्याचा चेंडू हवेत खेळला. मिस टाइम स्ट्रोक. स्वतः संघ मालक विलास सूर्यवंशी सुखी होणार नाहीये आणि टीमची आरबी 11 कुठेतरी या मॅच मध्ये बॅकफुटला जाते. धावा धाव फलकावर. 36.
संतोष सूर्यवंशी त्यांच्या साथीला राजेश सूर्यवंशी, ही बंधूंची जोडी. आता मात्र हे दोन्ही बंधू कशा प्रकारे खेळ करतात हे पाहायचं आहे. परंतु संतोष सूर्यवंशी अजून एकही चेंडू खेळला नाहीये त्यांनी, आणि जेवढ्या वेळ नॉन स्ट्राईकला ते उभे राहतील टीम वेचे स्ट्रायकर फायनलला जाण्याचे त्यांचे चान्सेस वाढू शकतात. हा चांगला चेंडू आहे, वेगवान चेंडू. गोलंदाज गणेश सूर्यवंशी यांचा डॉट बॉल. काय गोलंदाजी केले, 2 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केलेत, 1 धाव खर्च केल्या कारण 1 धाव बाईची होती. 4 चेंडू अखेर 36ला 3. हा देखील चेंडू आडव्या बाटने खेळायचा प्रयत्न. बॅक ऑफ द लेन. गणेश सूर्यवंशी आपल्या संघासाठी महत्वाच्या सामन्यात चांगली गोलंदाजी करतायत. तुम्ही या स्पर्धेमध्ये अद्याप काय केलं महत्वाचं नाहीये, तुम्ही या मॅच मध्ये काय करताय हे खूप महत्वाचं. 1 टू गो. 36 धावा. बॅटची गडा, आवाज आलाय कॉमेंट्री बॉक्स पर्यंत. विकेटचं पतन. गणेश सूर्यवंशी यांनी या षटकामध्ये धाव खर्च केली अवघी 1, आणि टीमला अगदी बॅकफुटला ढकललंय. अर्थातच शार्विल 11. 36ला 4. 4 गडी बाद 36 अशी अवस्था आहे. परंतु आता संतोष सूर्यवंशी येथील स्ट्राईकवर 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे, आणि या खेळाडूची एवढी मोठी क्षमता आहे, हा 12 मधले 8 ते 9 बाहेर मारू शकतो. किती चेंडू स्ट्राईकवर राहिले पाहिजे. मी कौतुक करेन गोलंदाज गणेश सूर्यवंशी यांचं. काय गोलंदाजी केली त्यांनी. एखादं षटक असं असावं ना की तुमचा संघ मॅच मध्ये येईल. चला प्लीज व्हीएचएस स्ट्रायकर जास्त वेळ घेऊ नका, फिल्डिंग लावा. अजून 3 सामने बाकी आहेत, प्रत्येक सामना 5 षटकांचा. त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा, आणि कोण होईल या पहिल्या क्रमांकाचा मानकरी. चॅम्पियन हा नेहमी एकच असतो. हु विल बी द चॅम्पियन शिवाय चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. लेट सी. अंकुश मोहिते समोर संतोष. चला प्लीज मॅच चालू ठेवा, उशीर नका करू मित्रांनो. चांगला चेंडू अपील तर गेली होती, परंतु चेंडू आता निसटला असते रक्षकाच्या. संतोष सूर्यवंशी पहिला चेंडू डॉट खेळलाय. यावर खूप काही अवलंबून असेल, कारण संतोष सूर्यवंशी यांच्या बॅटमधून कशा प्रकारच्या धावा येत आहेत. कारण केपीने सुरुवात चांगली करून दिली, त्यानंतर गणेश सूर्यवंशी यांचं षटक. म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये टीम शार्विल फ्रंट फुटला होती. तिसऱ्या षटकामध्ये व्हीएचएस आली. ड्राईव्ह केलाय, टायमिंग जुळलंय, चेंडू दूर आहे आवाक्या बाहेर. चांगला फटका. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. डी चेतन. संतोष सूर्यवंशी तुम्ही स्क्रीनवरती ज्यांना पाहताय, या खेळाडूने 2 अर्धशतक झळकवलेत. 6 चेंडूवर 6 षटकार देखील ठोकलेत या स्पर्धेमध्ये. मॅन इन गोल्डन फॉर्म. ड्राईव्ह केल्या सहभागने क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला एकदा प्राप्त केली जाईल. संतोष सूर्यवंशी एक सिंगलच प्राप्त होते. टीमची धावसंख्या धाव फलकावर 41. 41 रन्स ऑन बोर्ड. 3 टू गो. 3 चेंडूंचा खेळ झालाय. आशिष न्यू बॅटर. पहिला चेंडू आशिषने हवेत खेळलाय. सुनील सूर्यकिरण डोळ्यावर आले आणि चांगला झेल पकडण्याचा प्रयत्न केला. कॅच ड्रॉप. ज्यावेळेला त्यांनी या धावत गेले त्याच वेळेला कळलं की त्यांच्या डोळ्यावर सूर्यकिरण येते, कारण एक हात डोळ्यावर. आणि या गोष्टी क्रिकेटमध्ये होतात, म्हणून तर तुम्हाला सांगतात की तुम्ही कॅप घाला.
कॅप त्यांच्याकडे नाहीये. काय सुटला, मॅच सुटेल का? चांगली गोलंदाजी अद्याप अंकुश मोहिते यांची. 4 चेंडू अखेर 43ला 4. 5वा चेंडू. एक झेल सोडला का त्यांची जागा देखील बदलली. कॅप्टन किती हुशार आहे पहा. आता चेंडू जर डीप स्क्वेअरला गेला तर मजा येईल. आणि हा चेंडू हवेत खेळलाय राज यांच्या डोक्यावरून. आता सुनील मात्र बोलतील की मला उभं ठेवलं तेव्हा हातात आला चेंडू. आता मी तिकडे गेलो, चेंडू बाहेर गेला. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये होतात या गोष्टी. $49 धावा शेवटचा चेंडू. डीप स्क्वेअरला फटका खेळला सुनील. आता आहे तर डीप स्क्वेअरला एकदा प्राप्त केली जाईल. दोन्हीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील प्राप्त केली जाईल. आणि क्रिकेटमध्ये होतं कधी कधी डायरेक्ट हिट केलाय मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या सुनील यांच्यासाठी. डीप स्क्वेअरला घेऊन डायरेक्ट हिट. चांगली फेकी. क्रिकेटमध्ये या गोष्टी होतात. 51ला 4. 4 षटकांचा झाला खेळ समाप्त. ऐकूया डीजे चेतन एक मराठी संगीत. ची सूत्र हातात घेतलेत. 4 मध्ये 16. बॅटिंग ज्या प्रकारे करत असताना दोन्ही हे बंधू. स्लॉग स्वीप एबीडी स्टाईलने मिड विकेटला क्लिअर केलाय. प्रवीणने प्रयत्न चांगला केला. प्रयत्न कमी. 6 धावा प्राप्त होतील. षटकार. डीजे चेतन. टीमची धावा संख्या 65 धावा. 2 सलगचे आले षटकार. तिसरा येईल का? आशिष करण्याचा प्रयत्न. चेंडू हातातून निसटला. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. चांगली गोलंदाजी कमबॅक केलंय विलास सूर्यवंशी आणि
4 चेंडू अखेर 65ला 4. 2 चेंडूवर 2 षटकार आले. 70 पार झाली तरी मॅच रंगतदार होऊ शकते, कारण शार्विल 11 कडे बॉलिंग अटॅक आहे चांगला आणि वेळचे स्ट्रायकर चांगली बॅटिंग करते. या स्पर्धेमध्ये सामना रंगतदार होईल. कमी गतीने टाकलेला चेंडू, विलोभनीय फटका, बँडेड स्ट्रोक. आशिष सूर्यवंशी यांच्या बॅटमधून षटकार. दिले. टीमची धावसंख्या धाव फलकावर 77 आणि 78 धावांचं लक्ष. VH स्ट्रायकर 78 रन्स टू विन. चेतन, समीक्षा स्टार्स, विवेक वॉरियर. सर टॉस साठी या दोन्ही कॅप्टन आपण नाणेफेक करूया. क्वालिफायर 2 येस एलिमिनेटर. समीक्षा स्टार्स, विवेक वॉरियर्स. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे नाणेफेक करण्यासाठी. मी विनंती करेन किसन दादा, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस घेत आहोत. चला या समीक्षा स्टार्स, विवेक वॉरियर्स कॅप्टन या. मगाशी समीक्षा स्टारचं जसं नाव घेतलं त्यांचे चाहते अगदी आनंदाने उड्या मारत होते, त्यांचं देखील स्वागत आहे. वेलकम दादा. कॅप्टन विवेक वॉरियर्स, चला या टॉस साठी या. विलास भाऊ खुश आहेत कारण टीम ज्या प्रकारे खेळले आणि ज्या वेळेला कॅप्टन खुश असतो, टीम चांगली खेळते, संघमालक खुश असतात. सुखदेव सूर्यवंशी, चला या. कुठे आहात तुम्ही? किसन दादा सूर्यवंशी साहेब यांच्याकडे यावेळी आपल्या गावचे ग्रामस्थ अगदी परंतु खुश आहे ते. संपूर्ण गावची मुलं एकत्र आले आहेत. क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून सगळेजण एकाच मैदानामध्ये खेळ करत असताना पाहायला मिळतात. एलिमिनेटर राऊंडचा हा सामना आपण पाहतोय. जो संघ मात्र इथून जिंकेल ना त्याला क्वालिफायर 1च्या पराभूत संघाबरोबर खेळायचं आहे. क्वालिफायर 1 मैदानामध्ये चालू आहे. ज्या प्रकारे आशिष सूर्यवंशींनी बॅटिंग केली शेवटच्या षटकामध्ये ती खूप निर्णायक आहे. चला या सुखदेव सूर्यवंशी स्वतः संघमालक आले त्यांच्याबरोबर. टॉस साठी आपले मान्यवर उपस्थित आहेत. विलास सूर्यवंशी कॅप्टन उपस्थित आहेत. समीक्षा स्टार्स, स्टार कोणाचे चांगले ते पाहिजे इथून. वेलकम सुखदेव सूर्यवंशी. येस, हेड अँड टेल कॉल करायचं आहे आपल्याला.
येस स्विंग द कॉइन. हेड कॉल केलाय. टेल इट इज. थँक्यू व्हेरी मच मान्यवरांचा आभार. समीक्षा स्टार्स महत्वाचा टॉस जिंकलाय. क्वालिफाय देखील झालेत. निर्णय काय? फलंदाजी. खूप वेळ घेणार काय मॅच माध्यमामध्ये चालू आहे. खूप सारे शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. टॉस जिंकला समीक्षा स्टार्स आणि घेतला बॅटिंगचा निर्णय. धन्यवाद. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आणि गणेशच्या बॅटमधून हा मोठा पहार येताना पाहायला भेटतो. चेंडू जातोय बॉल लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. कोयना क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी इथून उपस्थित आपण पाहतोय. आदरणीय सत्यजित सेलार साहेब आणि अनुप मोहिते साहेब यांचा या ठिकाणी हार्दिक स्वागत केले जाते. आपल्याला विनंती केली जाईल आपण मंचावरती यायचं आहे. आपल्या याच्यावरती हार्दिक असं स्वागत केलं जाते. समोरच्या दिशेमध्ये आता मात्र ब्लॉकांचा चेंडू खोलून काढलाय आणि चेंडू 1 बाउन्स बॉलर क्लिअर करत असताना गोलंदाज सज्ज होते. जर षटकार मारला तर प्रत्येक षटकाराला 100 रुपये पारितोषिक आहेत. आणि अनिकेत यांच्याकडून आणि हा जातोय बॉल लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. 100 रुपये ऍड झालेले आहेत इथून गणेशच्या नावावरती. प्रत्येक षटकारास इथून पारितोषिक दिलं जाते. आपण इथून थोडंसं सत्कार घेऊयात. आदरणीय सत्यजित सेलार साहेब आणि अनुप मोहिते साहेब कोयना क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आहेत. त्यांचा इथून शुभ सन्मान केला जाईल मंचावरती. दत्ता सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करूयात. सत्यजित सेलार साहेबांचा 5 बॉलचा खेळ संपला. 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. शेवटचा बॉल इथून मैदानाच्या आतमध्ये असेल. 18 बॉलचा खेळ संपलेला आहे. 18 धावा धावफलकावरती आणि इथून खूप चांगले क्षेत्ररक्षण होताना पाहायला भेटते. अगदी सिंगल धाव कंप्लीट करत असताना स्ट्राईक आपल्याकडे ठेवले तर सत्कार केला जातोय. आदरणीय सत्यजित सेलार साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातो. त्यानंतर अनुप मोहिते साहेबांचा देखील इथून शुभ सन्मान केला जाईल. यशवंत सूर्यवंशी यांचे शुभ हस्ते आपण करूयात त्यांचा शुभ सन्मान. अनुप मोहिते साहेबांचा पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 19 धावा धावफलकावरती लागत असताना आपण पाहतो टीम VHS स्ट्रायकर संघाने मागील मॅच तुम्ही पाहिले असेल. अगदी वैयक्तिक खेळ करून इथून अंकुश मोहिते यांनी मॅच जिंकवले होते आणि अर्धशतक देखील बनवलं होतं या स्पर्धेमध्ये. गोलंदाज संतोष रायटम ऑफ द विकेटने. टोटल बॉल होता. गॅप सिलेक्शन केलं. चांगलं क्षेत्ररक्षण तिथून मात्र अडवला जातोय. फुटवर्कचा वापर केला आणि तिथून मात्र टार्गेट करण्याचा प्रयत्न देखील राहिला आहे आणि इथून 1 धाव मिळताना पाहायला भेटते. 1 धावेने सांगितलं धावसंख्या पुढे चालले जाऊन पोहोचते संघ 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती.
संतोष गोलंदाजी क्रमांक 2 वरती येताना पाहायला भेटते. अगदी स्लोअर गतीचा चेंडू होता. बॅटची एज लागली आणि चेंडू बॅट दिकल्या झोन मध्ये जाऊन आदळतो. 1 धावेसाठी 1 धावेंची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलं पुढे 21 आकड्यावरती 21 धावा धावफलकावरती. दुसरे षटक चालू असताना 2 बॉलचा खेळ इथून संपलेला आहे. फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगला स्ट्रोक होता परंतु डिक्लेअर झोन मध्ये जाताना पाहायला भेटेल. सिंगल धाव मिळताना पाहायला भेटेल. 1 धाव मिळताना पाहायला भेटेल. या चेंडूवरती 1 धावेची भर मात्र इथून टाकली जाते. 22 धावा धावफलकावरती. दुसरे षटक चालू असताना 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. संतोषनं इथून गोलंदाजी करत असताना खूप चांगलं प्रभावित केलं आहे. इथून गोलंदाजीवरती देखील फलंदाजी करत असताना 6 बॉल 4 षटकाराचा विक्रम देखील या चॅम्पियन ट्रॉफीज मध्ये केलाय त्याने. आणि फटका सजवला परत एकदा त्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. डिझाऊन मध्ये 1 धाव संते. 22 धावा धावफलकावरती लागत असताना 23 धावा धावफलकावरती. चार बॉलचा खेळ इथून संपलेला आहे आणि 4 बॉलचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती. 78 धावा बनवायच्या आहेत. त्या बनवण्यासाठी चाललेला हा प्रयत्न. दुसरे षटक चालू असताना एखादे 2 मोठे फटके येणं खूप गरजेचं राहील. फटका परत एकदा सजवलाय परंतु त्या क्षेत्रामध्ये त्याच उष्ण क्षेत्रामध्ये जाताना पाहायला भेटतो. इथून सिंगल मिळताना पाहायला भेटेल. सिंगलवरती समाधान मानावं लागते फलंदाज अंकुशला आणि सिंगलने संघाची धावसंख्या इथून पुढे वाढते. 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 5 बॉलचा खेळ संपला. आता शेवटचा बॉल अजूनही बाकी असेल या षटकातील. पाच बॉल 24 धावा धावफलकावरती लागत असताना दुसरं षटक चालू असताना आपण पाहतोय आता थोडंसं संतवरतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलं होतं इथून गणेशने. त्यानंतर अंकुश मात्र आपण पाहतोय फटका सजवलाय. 5 क्षेत्ररक्षण आहे. तिथून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय परंतु इथून संधी गमावले आणि इथून दुसऱ्या षटकाचा देखील खेळ समाप्त होतो. धावफलक जाऊन पोहोचते 24 आकड्यावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. इथून जो षटकार आता मारला तर या चेंडूवरती तर 100 रुपये पारितोषिक मिळेल इथून अरविंद सूर्यवंशी यांच्याकडून. प्रत्येक षटकारात नसेल, फक्त 1 षटकार मारला तरच असेल. फटका सजवलाय. हवेमध्ये चेंडू ठेवला. क्षेत्ररक्षण आहे तिथून आणि झेल बाद होत असताना फलंदाज बाद होते. गणेशची इथून विकेट मिळेल, महत्वाची विकेट आणि इथून संघ पोहोचलाय 24 लॉस ऑफ 1 विकेट्स. डीजे गोलंदाजीवरती आता येताना पाहायला भेटतो. ओव्हर क्रमांक 3 मध्ये काशीनाथला आमंत्रण केलंय. ओव्हर क्रमांक 3 मध्ये रायटम होतो विकेटने.
आणि इथून फटका सजवला आहे, हवेमध्ये असेल आणि हा चेंडू जातोय बॉन्ड लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी प्रवीणचा षटकार. पाहायला भेटतो ओव्हर क्रमांकान पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवली होती, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती आक्रमण केलंय अगदी प्रवीणने ॲटमवतो विकेटने. आणि हा देखील येतोय बॉल लाईनच्या बाहेर. हा हँडसम षटकार. तुझ्या गांडीला काय गाडीला म्हटलं ना. ने 36-36च्या घरामध्ये. आणि इथून पास स्लोअर घेतलेला चेंडू अगदी पेस केलाय गोलंदाजाने. खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथून हा चेंडू डॉट येताना पाहायला भेटते. ओव्हर क्रमांक पाहिले तर तिसरे मैदान जातमध्ये चालू असताना 4 बॉलचा खेळ इथून समाप्त झालेला आहे. आता 2 बॉलचा खेळ बाकी असेल. 14 बॉल मध्ये अजूनही 42 धावा बनवायच्या टीम VHS स्ट्रायकर संघाला. आणि इथून जर पराभव झाला तरी एक संधी तुम्हाला प्राप्त आहे. आणि इथून पहा प्रवीणने बॅकफुटला गेले, जाखा बनवले आणि क्षेत्ररक्षण आहे तिथून झेल घेण्याचा प्रयत्न केलाय, परंतु सूर्यकिरणामुळे मात्र थोडंसं झेल ड्रॉप होताना पाहायला भेटते. संघाची धावसंख्या पाहिली तर थोडंसं सूर्यकिरण आलं, परंतु महत्वाची कॅच होती. आणि मागील मॅच तुम्ही नक्कीच पाहिलं असेल, अंकुश मोहितेने स्वतःच्या अंगावरती मॅच घेतली. प्रवीणने अंकुश मोहितेने स्वतःच्या अंगावरती मॅच घेतली होती आणि अगदी मॅच विजय करून दिले होते, परंतु प्रवीणचे देखील झेल सोडले. इथे फटका सजवलाय, परंतु थोडासा ग्राउंडच्या प्रॉब्लेममुळे इथून दगावताना पाहायला भेटतोय. क्रमांक 4 मध्ये येताना पाहायला भेटत. आता 12 बॉल मध्ये 40 धावांची आवश्यकता असताना सुरेश येथे पहिल्याचा बेस्ट बॉलर हा किताब मात्र मिळवला होता, परंतु या गोलंदाजीवरती पाहूया कशा पद्धतीने राहील. अगोदर टप्प्याचा चेंडू होता, शॉर्टम बॉल केलाय, परंतु क्षेत्ररक्षण आहे तिथून आणि संधी मी म्हणतोय गमावले. परत एकदा संधी मिळते प्रवीण यांना. संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करताय, परंतु बरोबर बॅट वरती बॉल घेता येत नाही आणि इथून मात्र थोडासा मात्र झेल देखील ड्रॉप होताना पाहायला येते. निराश असेल सर्वलेवान टीम, हरो किंवा जितो, परंतु एक संधी मिळणार आहे दोन्ही संघाला. फटका सजवला समोरच्या दिशेमध्ये आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथं होताना पाहायला भेटते आणि डायरेक्ट हिट. फलंदाज बाद होईल. खूप चांगला स्ट्रोक आणि इथून क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर गणेशच्या माध्यमातून इथून आपण पाहिलं.
नंबर सुरेश म्हात्रे भाळ्या इथून सुरेश आपण पाहतो ॲटमवरती विकेटने गोलंदाजी करत असताना 9 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता असताना आपण पाहतोय पुढे मारला आणि हा देखील जातोय परत एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार प्रवीणच्या बॅट मधून येताना पाहायला भेटते इथून 2 झेल ड्रॉप केल्यानंतर मात्र पाहिलं तर संधीचं सोनं केलंय फलंदाज प्रवीण याने षटकार जुना बॉक्स 8 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता असेल आता विजयासाठी मॅच तर खेचून घेतलं होतं प्रवीणने परत एकदा झेल घेण्याचा प्रयत्न आणि झेल पकडली जाईल फलंदाज प्रवीणची खेळ होते समाप्त विकेटचं पतन गोलंदाज आपण पाहिलं तर रनरेट जाऊन पोहोचला 51 51 धावा 3 विकेट आपण पाहतोय बॅटिंग साठी येताना पाहायला भेटतो सुरेश अनुभव दाखवला आणि विकेटचं पतन बॅक टू बॅक दुसरा विकेट 2 विकेट आणि 2 झेल क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर तात्या टोपे यांच्या माध्यमातून पकडल्या 2 झेल खूप चांगले क्षेत्ररक्षण वाजूचं त्यांच्यासाठी एकदा डीजे बॅक टू बॅक 2 विकेट मिळवल्यात खूप चांगली गोलंदाजी आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तात्या टोपे यांच्या माध्यमातून परत एकदा 3 झेल पकडल्या क्षेत्ररक्षकाने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केले मात्र इथून तात्या टोपे याने झेलची हॅट्रिक मात्र इथून घेतलेली आहे या क्षेत्ररक्षकाने आणि या चॅम्पियन ट्रॉफी सिरियल मध्ये नवीन विक्रम मात्र मोडलाय इथून तात्या टोपे याने सलगच्या 3 कॅचेस पकडल्यात कोणतीही चूक न करता मात्र इथून 3 कॅच पकडलेत आपल्या संघासाठी आणि संघ मालकासाठी कडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल
पुढे मारण्याचा प्रयत्न केला आणि हलकासा मात्र बॅटला कट झाला, हवेमध्ये राहिला, झेल घेण्याचा प्रयत्न होता आणि झेल ड्रॉप झाले. आता नॉन स्ट्राईकला असतील सुनील. सूर्यकांत बाबूराव सूर्यवंशी यांचं देखील या मंचावरती हार्दिक स्वागत केलं जाईल. कराटे गावचे सुपुत्र आहेत, त्यांना विनंती करतो आपण मंचावरती या. इथून स्लोअर घेतला चेंडू केपीच्या माध्यमातून टाकत असताना डॉट बॉलचे इशारे आहेत. व्हाईट बॉल येताना पाहायला भेटते. व्हाईट आता फटका सजवलाय हा देईल ताकदीच्या जोरावरती मारलेला हा दणदणीत षटकार. आता परत एकदा केपी स्लोअर घेतला चेंडू पेस केला, गॅप सिलेक्शन केलं, क्षेत्ररक्षण आहे तिथून राजेश कलेक्ट करत थ्रोपे करत तोपर्यंत सिंगल लावून येताना पाहायला भेटते. आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 60 या आकड्यावरती. 1 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता आहे. सूर्यकांत बाबूराव सूर्यवंशी कराटे गावचे सुपुत्र यांचा या ठिकाणी आगमन होते. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत केलं जाईल. आणि सार्विल 11 हा संघ डायरेक्ट थेट फायनल मध्ये जाऊन पोहोचतोय. त्यांच्यासाठी नक्कीच तयार झाल्या पाहिजेत. चॅम्पियन ट्रॉफी सिरियल 2025च्या या पर्वामध्ये सूर्यकांत बाबूराव सूर्यवंशी कराटे गावचे सुपुत्र यांचा शुभ सन्मान आपण करूयात. सुनील सूर्यवंशी यांचे शुभ असते त्यांचा शुभ सन्मान करूयात. महेश सूर्यवंशी आपले शुभ असते करूयात आपण. सूर्यकांत बाबूराव सूर्यवंशी साहेबांचा इथून शुभ सन्मान करूयात. बॉलिंगला 1 रन दिले आणि आशिषची बॉलिंग कुठे आहे? 19